बॉलिवूडसाठी रोमॅन्स तर नेहमीचाच, रोजचाच. पण मराठी चित्रपटातला रोमॅन्स मात्र नेहमी जनरेशनला साजेसा होता. जनरली प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, फक्त थोडीशी स्टाईल काय ती बदलते. मराठीतही असा यादगार रोमॅन्स आपण पाहिलाय. तरीही जास्त खोलात न जाता आपल्या ध्यानात आणि मनात असलेले काही चित्रपट आठवूया. आजच्या पिढीला सूट होईल अशी रोमॅन्टिक चित्रपटाची खरी आणि नवी परिभाषा सांगितली ती मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाने. अख्ख्या पिक्चर मध्ये फक्त दोघच, मुक्ता आणि स्वप्नील, आणि तेही एकाच गणवेशा, बाकी काही नाही. पण चित्रपटाने, चित्रपटाच्या गाण्याने, मुक्ता आणि स्वप्नीलच्या जोडीने अगदी सगळ्यांनी आपल्याला आजही वेडं केलंय. सो हा पाया बांधल्यानंतर त्यावर अनेक रोमॅन्टिक मनोरे चढलेत. या वर्षात टाइम प्लीज, लग्न पहावे करून, जय महाराष्ट्र, ढाबा भटिंडा असे अस्सल रोमॅन्टिक मूवीज आले. पण त्यामध्ये टिपिकल कॉलेजवाला रिफ्रेशिंग रोमॅन्स दिला तो आपल्या आवडीच्या दुनियादारीने. फिल्मी आणि तितकीच खरीखुरी लव्ह स्टोरी प्रत्येकाने अनुभवलेली. ही जादू इतकी मस्त होती की अनेकांनी आपले फेसबुकचे प्रोफाईल पिक म्हणून स्वप्नील, मुक्ता, सई, उर्मिला यांचे फोटो ठेवायला सुरुवात केली. पण हा तर ट्रेलर होता. अजून खूप सारे पिक्चर येणार आहेत. मंगलाष्टक वन्स मोर, मुंबई पुणे मुंबई 2, लैला आणि मजनूची प्यारवाली लव्ह स्टोरी, एक दूसरे के लिए, टिपी म्हणजेच टाइम पास, असे एकामागून एक रोमॅन्टिक चित्रपट असतील. त्यामुळे मराठी माणसाच्या रोमॅन्सची काळजी मराठी फिल्मवाल्यांनी उचलली आहे, हे नक्की. राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत.